एखाद दिवस पै पाहुण्यांच्यात जावा आणि जो माणूस यशस्वी झालाय ना त्याच्याच मागं पुढे सगळी पै पाहुणी करतात आणि तुम्ही मनानं पण किती चांगला असा कुठला पाहुणा तुम्हाला विचारा येत नाही, पण ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, ज्याचा रुबाब आहे, जो यशस्वी आहे त्याच्याकडेच पै पाहुणे एखाद्या कार्यक्रमात मागं पुढे करतात। उद्या 25 वर्षानं तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्ही शाळेत किती दंगा केला, त्यावेळी एवढंच विचारलं जाईल की तुम्ही आता करता काय, तेवढ्यासाठी आयुष्यातली ही 10 वर्ष घालवा। एखाद दिवस पै पाहुण्यांच्यात जावा आणि जो माणूस यशस्वी झालाय ना त्याच्याच मागं पुढे सगळी पै पाहुणी करतात आणि तुम्ही मनानं पण किती चांगला असा कुठला पाहुणा तुम्हाला विचारा येत नाही, पण ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, ज्याचा रुबाब आहे, जो यशस्वी आहे त्याच्याकडेच पै पाहुणे एखाद्या कार्यक्रमात मागं पुढे करतात। उद्या 25 वर्षानं तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्ही शाळेत किती दंगा केला, त्यावेळी एवढंच विचारलं जाईल की तुम्ही आता करता काय, तेवढ्यासाठी आयुष्यातली ही 10 वर्ष घालवा। एखाद दिवस पै पाहुण्यांच्यात जावा आणि जो माणूस यशस्वी झालाय ना त्याच्याच मागं पुढे सगळी पै पाहुणी करतात आणि तुम्ही मनानं पण किती चांगला असा कुठला पाहुणा तुम्हाला विचारा येत नाही, पण ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, ज्याचा रुबाब आहे, जो यशस्वी आहे त्याच्याकडेच पै पाहुणे एखाद्या कार्यक्रमात मागं पुढे करतात। उद्या 25 वर्षानं तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्ही शाळेत किती दंगा केला, त्यावेळी एवढंच विचारलं जाईल की तुम्ही आता करता काय, तेवढ्यासाठी आयुष्यातली ही 10 वर्ष घालवा। एखाद दिवस पै पाहुण्यांच्यात जावा आणि जो माणूस यशस्वी झालाय ना त्याच्याच मागं पुढे सगळी पै पाहुणी करतात आणि तुम्ही मनानं पण किती चांगला असा कुठला पाहुणा तुम्हाला विचारा येत नाही, पण ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, ज्याचा रुबाब आहे, जो यशस्वी आहे त्याच्याकडेच पै पाहुणे एखाद्या कार्यक्रमात मागं पुढे करतात। उद्या 25 वर्षानं तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्ही शाळेत किती दंगा केला, त्यावेळी एवढंच विचारलं जाईल की तुम्ही आता करता काय, तेवढ्यासाठी आयुष्यातली ही 10 वर्ष घालवा। एखाद दिवस पै पाहुण्यांच्यात जावा आणि जो माणूस यशस्वी झालाय ना त्याच्याच मागं पुढे सगळी पै पाहुणी करतात आणि तुम्ही मनानं पण किती चांगला असा कुठला पाहुणा तुम्हाला विचारा येत नाही, पण ज्याच्याकडे जास्त पैसे आहे, ज्याचा रुबाब आहे, जो यशस्वी आहे त्याच्याकडेच पै पाहुणे एखाद्या कार्यक्रमात मागं पुढे करतात। उद्या 25 वर्षानं तुम्हाला कोण विचारणार नाही तुम्ही शाळेत किती दंगा केला, त्यावेळी एवढंच विचारलं जाईल की तुम्ही